किती नुकसान होते बघा न्याय दिलेला नाही। माझा नवरा 10 रुपये होता, माझा दीर 10 रुपये होता, माझं पोरग वारलं, माझा नवरा सोयाबीन काढा असताना माझा सासरा माझा दीर सोयाबीन काढायचं तर माझं पोरग मेलं नसतं। पण ही गाव न्याय देत नाही आणि या गावातली माणसं वादाला उठतात माझ्या संग आणि म्हणते ती दारू बंद होत नाही, तुम्ही राखेल ओतून घेता दारू बंद करता म्हणते ती। हा तिथं राखेल ओतून घ्या, पिटून घ्या तरी दारू बंद होत नाही म्हणते ती माणसं। म्हणजे तुम्ही दारू बंद करण्यासाठी पेटवून घेतलं तरी बंद होणार नाही म्हणते ती। आता बंद होईल, आता ह्यांनी केलंय की ठराव। ओ सरपंच काय सांगताय दारूबंदीसाठी? महिला एका ठिकाणी बसवल्या, ज्या अनुमोदन दिले त्यांच्या सर्वांचे आयडी तपासले, सर्वांच्या सह्या तपासल्या, जर योग्य असतील तर सगळ्या महिला बसवल्या। त्यांनी सांगितलं की तुम्हाला गुप्त घ्यायचंय का उघड घ्यायचंय? महिला म्हणल्या उघड घ्यायचंय। सगळ्यांना वाटतंय की हा ठराव संमत करावा, दारूबंदी करावी, त्यांनी एक साईडला बसा असं त्यांनी सांगितलं। ज्यांना नको वाटतंय दारू चालू राहावी अशा महिला एक साईडला बसवल्या। जिकडे संख्या जास्त असेल म्हणजे 50% पेक्षा जास्त संख्या असेल त्या ठिकाणी त्यांनी ठराव संमत करून कलेक्टरनं दारूबंदी केलेली आहे। दारूबंदी करायचा अधिकार ग्रामपंचायतचा नाही, वैयक्तिक तुमचा पण नाही, कलेक्टरनं परमिशन दिलेलं असतं आणि कलेक्टरनंच बंद करावे लागतं। हे विषय तुमच्यासाठी महत्वाचा आहे, कारण हा लढा तुम्ही माणसाला आज आम्ही ग्रामसभा घेतली, ग्रामसभेत ठराव संमत झाले, या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झाली। ही आत्ताशी तुम्ही फक्त 5% सुरुवात केलेली आहे, अजून तुमचा 95% लढा पूर्ण आहे, पुढे आहे आणि तो लढा तुम्हाला असाच जोश मध्ये द्यायचा आहे, अशाच याच प्रेरणेने द्यायचा आहे, तरच तुम्ही तुमच्या प्रपंचासाठी केलेला हा टास्क टिकेल। त्याचं धैपळ म्हणायचे, त्यानंतर मध्ये भात लावण्याचं धैपळ म्हणायचे आणि आता मात्र खूप शोकांतिका वाटते की आमच्या धैपळा बाळवाल्यांचं धैपळ असं म्हटलं जातं। ही आता आमच्या गावाची ओळख झाली की बाळवाल्या आणि सिटीमध्ये नाचणाऱ्या बायका यांचं धैपळ अशात आमची ओळख झालेली आहे। लवकरच ह्या धैपळचं परत नाव लौकिक व्हावं जे पहिलं होतं ते, कारण दारूमुळे कोणाचाही संसार व्यवस्थित चालत नाही आणि याच्यामध्ये काय होतंय तरुण पिढी खूप बर्बाद होत चाललेली आहे। आणि ही फक्त धैपळचीच नाही तर धाराशिव जिल्हा, महाराष्ट्र आणि भारत सगळीकडेच ही चालू आहे। ठीक आहे की यामध्ये प्रशासनाला खूप सारा इन्कम होतो, पण सर्वसामान्य शेतकऱ्याकडून आपण भरपूर सारा टॅक्स वसूल करतात, तरी दारू बंदी झाली पाहिजे। धन्यवाद।